आजची घटना आहे हरियाणातील क्रूरतेचा। बसच्या खिडक्या लावल्या आणि चालकाने महिलेवर केला लैंगिक अत्याचार। कुठे घडली धक्कादायक घटना। व्हिडिओ पाहण्याआधी गुन्हेगार दुनिया या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। फरीदाबादमध्ये अनेक घरांमध्ये गृहकाम करणारी 56 वर्षीय महिला सायंकाळी 6च्या सुमारास सेक्टर 17 बायपास रस्त्यावर सेक्टर 56 मध्ये घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होती। तिच्या समोर एक पांढऱ्या रंगाची बस थांबली आणि ड्रायव्हरने तिला तिच्या गत व्यवस्थापनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं। हरियाणातील फरीदाबादमध्ये गृहकाम करणाऱ्या एका महिलेवर अमानुष बलात्कार करण्यात आलाय। बस चालकाने बसमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। धक्कादायक म्हणजे या बस चालकाच्या गुन्ह्यात त्याला बस वाहकानेही मदत केली, त्यामुळे या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे। टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिले। फरीदाबादमध्ये अनेक घरांमध्ये गृहकाम करणारी 56 वर्षीय महिला सायंकाळी 6च्या सुमारास सेक्टर 17 बायपास रस्त्यावर सेक्टर 56 मध्ये घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होती। तिच्या समोर एक पांढऱ्या रंगाची बस थांबली आणि ड्रायव्हरने तिला तिच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं, त्यामुळे ती त्या बसमध्ये चढली। पण त्या बसमध्ये एकटीच असल्याचं तिला जाणवलं। जेव्हा तिने कंडक्टरला याबाबत विचारलं तेव्हा तिला सांगण्यात आलं की पुढच्या स्थानकावर प्रवासी चढतील। दरम्यान गाडी पुढे गेल्यावर चालकाने एका निर्जन ठिकाणी बस थांबवली, त्यामुळे ती घाबरली। या काळात बस वाहकाने बसच्या सर्व खिडक्या बंद केल्या। त्यानंतर ड्रायव्हरने तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू केले। या दरम्यान बस वाहक तिथंच इतरांवर लक्ष द्यायला थांबला होता, अशी माहिती फरीदाबादचे पोलीस अधीक्षक यशपाल यांनी सांगितलं। महिलेने पोलिसात दिली तक्रार। या घटनेनंतर बस चालकाने महिलेला सेक्टर 17 इथं सोडलं आणि याबाबत कोणाला काही सांगितलं तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली। बसच्या बाहेर येताच तिने थेट पोलीस ठाणे गाठलं। तिने तिच्यावर घडलेला अपप्रसंग पोलिसांना सांगितला। त्यानंतर पोलिसांनी सेक्टर 17 पोलीस ठाण्यात बीएनएसच्या कलम 64 अंतर्गत गुन्हा दाखल केला। त्यानंतर महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं। सेक्टर 16 मधील महिला पोलीस ठाण्याने पोलीस तपास सुरू केला असून गुन्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जाणार आहे। प्राथमिक तपासातून असं स्पष्ट झालंय की बस शेजारच्या गुडगाव मधील एका खासगी कंपनीच्या कामगारांना घेऊन जात होती, तर बस चालक रोशनलाल वय वर्ष 35 आणि कंडक्टर नाने यांनाही अटक करण्यात आली आहे। रोशन हा जयपूर मधील पनियाला गावचा रहिवासी असून नाने उत्तर प्रदेशातील बदायूं मधील हरदत्तपूर गावचा रहिवासी आहे।